3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेली अंबाजोगाईची श्री योगेश्वरी देवी। योगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सवानिमित्त श्री योगेश्वरी विश्वस्त मंडळाच्या वतीने अध्यक्ष तथा तहसीलदार श्री विलास तरंगे, उपाध्यक्ष युवा नेते अक्षयभैया मुंदडा, सचिव गिधारलाल भराडिया, सहसचिव कमलाकर चौसाळकर, कोषाध्यक्ष सौ पूजा कुलकर्णी, आमदार सौ नमिताताई अक्षय मुंदडा, श्री भगवानराव शिंदे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी, ॲडव्होकेट शरद लोमटे, श्रीराम देशपांडे, माजी उपनगराध्यक्ष सारंगभाई पुजारी, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख श्री उल्हास पांडे, सौ गौरी जोशी, संजय भोसले, श्री हंसराज देशमुख, श्री शिरीष पांडे, प्रवीण दामा, राजन पुजारी या विश्वस्त मंडळाने यावर्षी नवरात्र उत्सवात उत्कृष्ट नियोजन करून भाविकांसाठी महाराष्ट्राचे प्रसिद्ध नामवंत गायक कलाकार यांना खास निमंत्रण देण्यात आले होते। तसेच प्रसिद्ध कीर्तनकार कथाकार हरिभक्त पारणकार रामरावजी ढोक महाराज यांची रामकथा आयोजित करण्यात आली होती। ही कथा ऐकण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती। अप्पर जिल्हाधिकारी श्री बसव यांच्या उपस्थितीमध्ये विधिवंत होम हवन करून पूर्णाहुती देण्यात आली। विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर श्री योगेश्वरी देवीची पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाली असता अंबाजोगाई शहर व ग्रामीण भागातील भाविकांनी श्रीच्या पालखीचे मोठ्या उत्साहात दर्शन घेतले। दरवर्षीपेक्षा यावर्षीचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला व विश्वस्त मंडळाने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल भक्तगणांकडून विश्वस्त मंडळाचे कौतुक केले आहे। पाहूया अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलचे संपादक श्री सतीश मोरे यांनी टिपलेला या रामकथेचा थोडक्यात वृत्तांत। अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे, अंबाजोगाई। आज विजयादशमी अंबानगरीतील सर्व भाविक भक्त आज विजयादशमीच्या निमित्तानं आपले ग्रामदैवत योगेश्वरी देवीची पालखी आज निघाली आली आहे। या पालखीसोबत सर्व भाविक भक्तगण सोबत आहेत। या निमित्तानं मराठवाडा नागरिक सहकारी पतसंस्था व कुणबी मराठा विकास संघाच्या माध्यमातून मी अंबानगरीतील सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ असलेली अंबाजोगाईची योगेश्वरी देवी ही शिवोल्लंघनासाठी दुपारीच बाहेर पडलेली आहे। आता ही सध्या आहे खडकपुरा परिवेश या ठिकाणी। तर आपण इथे पाहूया अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये ज्या
पहिले नगराध्यक्ष होते असे भोसले सर यांच्याकडून पाहूया की अंबाजोगाई मध्ये हा उत्सव कशा प्रकारे असतो आणि ही जी पालखी निघालेली आहे ही कशा स्वरूपाची असती पाहूया। दसऱ्याच्या भक्तांना हार्दिक शुभेच्छा। भक्तांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। देवीच्या भक्तांना माजी उपनगराध्यक्ष सतीश नाना लोमटे आपल्या सोबत आहेत। तसेच ते यापूर्वीही योगेश्वरी देवल कमिटीचे विश्वस्त म्हणून राहिलेले आहेत व योगेश्वरी देवीचे भक्तही आहेत। पाहूया त्यांच्याकडून की हे शिवोल्लंघन कशा प्रकारे साजरे केले जाते योगेश्वरी देवीचे, पाहूया त्यांच्या नजरेत।
विजयादेवी दिवसानिमित्त सर्व अंबाजोगाईकरांना माझ्या सतीश लोमटे भगवानराव लोमटे परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे नवरात्रच्या नंतर दशमीला आईचं सीमोल्लंघन होतं आणि नगर प्रदक्षिणा करून देवी सीमेच्या बाहेर जाते आणि त्यानिमित्त सर्व अंबाजोगाईचे देवीचे भक्त 9 दिवस जशी त्यांनी देवीची आराधना शक्तीची आराधना केली, तसेच आज सीमोल्लंघनाच्या निमित्त सर्व अंबाजोगाईकर देवी भक्त अंबाजोगाई या ठिकाणी येतात आणि सर्व आनंदाने या वर्षीचा हा नवरात्र महोत्सव साजरा झाला आणि आज त्याचा समारोप आहे. धन्यवाद. सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या निमित्त. हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो, पण या वर्षीच्या आणि दरवर्षी उत्सवामध्ये काय फरक आहे असं तुम्हाला वाटते? सर्वप्रथम सर्व देवी भक्तांना खूप खूप शुभेच्छा. यावर्षी हा उत्सव आणि हा दिवस अतिशय मौल्यवान असा आहे, कारण की आजच्याच दिवशी महात्मा गांधी यांची जयंती आहे, धम्मचक्र परिवर्तन दिन आहे, लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे आणि आमचे नेते आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा काकाजी यांचा सुद्धा वाढदिवस आहे. यावर्षी निसर्गाने आपल्याला साथ दिली नसल्यामुळं काकाजींनी त्यांनी वाढदिवस करण्याचं टाळून योगेश्वरी मंदिराला सुद्धा आवाहन केलेलं आहे की त्यांनी जास्तीत जास्त ओला दुष्काळासाठी मदत करावी व त्याचं ते होईलच. परंतु काकाजीने आपला वाढदिवस न साजरा करता सर्वांना आवाहन केलं होतं की सर्वांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करावी व त्याला आज सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही काकाजींच्या बरोबर होतो. अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद याला मिळालेला आहे व या सीमोल्लंघनाच्या बाबतीमध्ये म्हणाल तर सबंध अंबाजोगाई शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो आणि यावर्षी अतिशय उत्साहानं लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत. तर परत एकदा धम्मचक्र परिवर्तन दिन, सीमोल्लंघन, महात्मा गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती या सर्व दुग्ध शर्करा योग आहे आणि या निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज खरं तर अंबाजोगाई शहरातील एक पारंपरिक म्हणजे आपल्या वसाने वारसा चालत आलेला आहे, त्या वारसा पाहून आज आनंद होतोय. एवढ्या मोठ्या संख्येने भाविक भक्त योगेश्वरी देवीच्या मातेच्या दर्शनासाठी आलेले आहेत. सर्व या भाविक भक्तांना सर्वप्रथम मी निमित्त खूप खूप अशा शुभेच्छा देतो. आज खरं पाहिलं तर अतिशय आमचे बालाजी शेरेकर म्हटल्याप्रमाणे आज दुग्ध शर्करा योग असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण की आज महात्मा गांधीजीची जयंती सुद्धा आहे आणि विशेष म्हणजे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सर्व बौद्ध बांधवांना सुद्धा शुभेच्छा देतो. आणि विशेष म्हणजे आमचे नेते आदरणीय नंदकिशोरजी काकाजी मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय वेगळ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करून एक पूरग्रस्तांना एक मदतीचा हात देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. सतत त्यांच्या माध्यमातून सामाजिक जाण ठेवून समाजासाठी आपल्या समाज उपयोगासाठी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जाण ठेवून ते काही ना काहीतरी करत असतात. त्याचप्रमाणे आज त्यांनी हे पूरग्रस्तांना मदत देण्याचं एक वाढदिवसाचा सर्व खर्च टाळून जे काही निधी तयार होईल ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्यात येईल असं त्यांचं आमच्या समस्त कार्यकर्त्यांना आव्हान होतं. मला असं वाटतं की आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात ही रक्कम जमा होऊन आमच्या मार्फत काकाजींच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी बांधवांना पूरग्रस्त बांधवांना एक छोटीशी मदत आमच्याकडून घडून येईल हे मला अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. तरी सुद्धा आज आपल्या योगेश्वरी मातेच्या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भावी भक्तांना आनंदोत्सव सीमोल्लंघनाचा या क्षणाला खूप खूप अशा शुभेच्छा व्यक्त करून दसऱ्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. ही परंपरा कायमस्वरूपी जोपासणं माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन माझ्यासारख्या तरुण सर्व युवकांनी एकत्रित येऊन ही परंपरा कायम अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलं पाहिजे आणि जातीय धर्माच्या बीडीतून मुक्त होऊन आपण अंबाजोगाई शहराला एक चांगला ओळख जशी आहे ओळख कायमस्वरूपी ठेवण्यात आपण एकत्र राहणं खूप गरजेचं आहे असं या ठिकाणी मला असं वाटतं. परंतु योगेश्वरी यासाठी आपल्याला बळ देईल या ठिकाणी एवढेच अपेक्षा व्यक्त करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.
आपल्या सोबत आहेत मल्हारी महाराज साठे, ज्यांचं की ज्योतिबा आणि खंडोबाचं खूप मोठं असं मंदिर आहे. पाहूया त्यांच्याकडून की आराध्यांसाठी हे कितपत मोठा सण आहे त्यांच्या नजरेत. अंबानगरीमध्ये योगेश्वरी देवीचा उत्सव हा मोठ्या उत्साहानं सर्व भक्त मिळून साजरा करतात आणि खूप आनंदाचा असा एक क्षण असतो सर्व देवी भक्तांसाठी. आम्ही सर्व भक्त मिळून आरती गोंधळी देवीचे भक्त मिळून हा देवीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतो. धन्यवाद महाराज. आणि आपण हा उत्सव कोणत्या स्वरूपात साजरा करता दरवर्षी? देवीचे गीत गाऊन बाण खेळून देवीचा आनंद एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही साजरा करत असतो. धन्यवाद. अंबाजोगाईमध्ये सर्व देवी भक्तांना विजयदशमी आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आई राधा उदे उदे येडेश्वरीचा, उदे उदे योगेश्वरीचा, उदे उदे. नमस्कार, मी वैभव. मी मुंबईवरून दरवर्षी योगेश्वरीच्या पालखीसाठी व माझ्या गुरु मल्हारी महाराज साठे यांच्या दर्शनासाठी मुंबईवरून दरवर्षी पालखीच्या शिमोल्लंघनासाठी येतोय आणि खूप उत्साहाने साजरी करतात. वर्षभरामध्ये सण असो उत्सव असो प्रत्येक ह्याच्यामध्ये सहभाग घेणारे, तसेच योगेश्वरी देवीचे विश्वस्त आणि ऊन असो पाऊस असो वारा असो काही जरी असेल तर योगेश्वरीची सेवा करणारे माझे आमदार पृथ्वीराजजी साठे आपल्या सोबत आहेत. दरवर्षी हा देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. यावर्षी कशा प्रकारे आहे जाणून घेऊया आमदार सरांकडून. अंबाजोगाई शहरामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणात आई योगेश्वरी देवीची या ठिकाणी पालखी निघालेली आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षी अतिशय मोठा उत्साह सर्व भक्त गणामध्ये आहे. मी आई योगेश्वरी देवीच्या चरणी प्रार्थना करतो की येणारं वर्ष सर्व भाविक भक्तांना सुख समाधानाचं व भरभराटीचं जावं अशी आई योगेश्वरी देवीच्या चरणी प्रार्थना करतो. तसेच या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं ज्या शेतमजुरांचं अतोनात नुकसान झालंय त्या नुकसानीमधून त्यांच्या झालेल्या त्याला संकटामधून धीर देण्याची शक्ती आई योगेश्वरी देवी देव अशी प्रार्थना करतो. आणि परत एकदा केज मतदारसंघातील सर्व जनतेला मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. कृष्ण भैया याची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे आणि कृष्ण भैया याच्याकडून सुद्धा आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आजच्या या व्यवस्था जाहीर केली ते आपल्याच परिसरातील ग्लोरिया लाईट्स आणि श्री साई योगेश्वरी देवीचं शिमोल्लंघन जे चालू आहे, ज्याचा उत्साहात आपण पाहत आहात. या ठिकाणी आपल्या सोबत अजितदादा राष्ट्रवादी गटाचे दिग्विजय बबनभैया लोमटे हे शहर अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे. पाहूया त्यांच्याकडून हे शिमोल्लंघन कशा स्वरूपाचे असते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी योगेश्वरी मातेचे जी पालखी आहे ती आमच्या दरवर्षी या गल्लीतून येशीतून बाहेर जाते. तर याही वर्षी या दसऱ्यानिमित्त आम्ही थोडीशी पालखीसाठी अजून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करीत आहात. तसंच आम्ही सर्व हनुमान संस्कृती गणेश मंडळ खडकपुराचे सगळे युवक इथं जी सेवा करता येईल पालखी निमित्त आलेल्या भक्तांची ती सेवा पण करत आहोत. तसंच सर्व भक्तांना दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. गाणं
संसारी मला नाही ऊन, माझ्या संसारी मला नाही ऊन, मला तर लागलं अंबाचं ध्यान, मला तर लागलं देवीचं ध्यान, गाणं गाते मी गाते अंबिकाचं, गाणं गाते मी गाते रेणुकाचं, माझ्या वाकुळ दैवताचा, वाकुळ दैवताचा, माझ्या वाकुळ दैवताचा, वाकुळ दैवताचा. गेल्या अनेक वर्षापासून विश्वस्त मंडळात असलेले तसेच योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव गिरधर लालजी भराडी आपल्या समवेत आहे. पाहूया या दसऱ्या निमित्त त्यांचं काय मत आहे. योगेश्वरी देवळ कमिटीच्या वतीने सचिव म्हणून मी दसऱ्यानिमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या समवेत आहेत युवा नेते कृष्णा सुनील काका लोमटे. पाहूया ते या शिमोल्लंघनाविषयी दरवर्षीप्रमाणे असतोच, पण अगोदरच्या वर्षी आणि या वर्षी काय फरक आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर्वप्रथम सर्व नागरिकांना अंबेजोगाईच्या विजयादशमीच्या दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो. लोकनेते सुनील काका प्रतिष्ठान तर्फे यावेळी आम्ही हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळ असेल जो अंबेजोगाईचा जुना एरिया आहे त्याच्या भागामध्ये सर्व नागरिकांचं उत्सुकपणे स्वागत केलेलं आहे. तसेच योगेश्वरी देवल कमिटीने सुसुविध नियोजन केल्यामुळे पालखी सुद्धा वेळेमध्ये या ठिकाणी दाखल झालेली आहे. तर सर्व मी देवस्थान विश्वस्त कमिटीचे आभार मानतो आणि सर्व नागरिकांना पुन्हा एकदा विजयादशमीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आई राधा उद्या उद्या सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपली माणसं आजच्या या विजयादशमीच्या निमित्तानं आज एकत्रित आलेली आहेत. त्या सर्वच आपल्या माणसांना विजयादशमीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. उपस्थिती आहे या सर्व सोहळ्याचं ते या ठिकाणी प्रक्षेपण या ठिकाणी करणार आहेत आणि त्याबद्दल त्यांचं सुद्धा आमच्या खडकपुरावासियांच्या वतीनं मनःपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या चॅनलला सुद्धा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विजयादशमीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी सादर करतो आहे. अश्विनी तुला देताना पुंजूसपणा करलाय मला जाल दिले बरं का. ओके मॅडम